आणि जे केलं ते सुनीलसाठी होतं की वासूसाठी? मुळात होतं काय ते? छान दिसतेस. थँक्स. कसला विचार करतेस? काही नाही रे, असंच. तुझ्या आई बाबांना काय वाटेल याचा विचार करतेस? तुला सांगू वासू, आई चुकून जर कधी वटपौर्णिमेसाठी नटली ना, तर बाबा एवढा चिडायचा ना तिच्यावर, तिच्या नटण्यातला सगळा आनंद निघून द्यायचा. बाबाला जर कळलं ना मी वडाची पूजा करते तर तुझ्या डोक्यात अजून तेच चक्र चाललंय? आणखीन काय करणार? दुसऱ्यांशी स्पष्ट बोललो नाही की असं स्वतःशी बोलत बसावं लागतं. आणि मग जे करायचं नसतं ते करण्यासाठी मनाला पटवत राहावं लागतं. तू आता आणखीन जखमीवर मीठ नको चोळू रे. म्हणून तर मी सांगतोय ना, तू माईशी बोल. म्हणजे सुरुवातीला थोडं वाईट वाटेल तिला, पण नंतर स्वीकारेल ती हळूहळू. मला नाही रे त्यांना असं दुखावता येणार. फार साध्या आहेत त्या बिचाऱ्या. म्हणजे मी हे सगळं करायला नाही का म्हणते हे पण कळणार नाही त्यांना, पण त्रास मात्र नक्की वाढेल. मग जे करणार आहेस ते आनंदाने कर. आणि हा, तुला ते उपवास वगैरे करायची गरज नाहीये. बघ, आणि तुझ्यासाठी खायला बाहेरून मागवतो मी, रूम मध्येच खातो. चोरून? मग काय करणार? वासू तू पण ना. बायको, पण तू दिसतेस छान. उर्मी, वहिनी, अहो किती छान दिसताय तुम्ही. तू पण खूप गोड दिसतेस. हे की गजरे माळ पटकन. येतात ना का माळून देऊ? नाही नाही, येते. दे, मी मदत करते. हे पकड. छान दिसतेस. आणि चला आता लवकर, वडाची पूजा करायच्या आधी आपण घरातल्या देवांची पूजा करतो. सगळे आलेत तिकडे, चला लवकर. सत्यवानाचे आपल्या पतीचे प्राण यमाकडून परत कसे मिळवले त्याची ही कथा. मद्रदेश राज्याचा अश्वपतीनाथ या नावाचा एक खूप धार्मिक राजा होता. त्याला सवित्र देवाच्या म्हणजेच सूर्य देवाच्या कृपेने एक सुंदर असं कन्यारत्न प्राप्त झालं. तिचं नाव त्यांनी वरदा सावित्री असं ठेवलं. म्हणजेच आपल्या सत्यवानाची ही सावित्री. सावित्री उपवर झाल्यावर तिच्यासाठी वर संशोधन सुरू झाले. साल्व राज्याचा राजा धूमतसेन याचा पुत्र सत्यवान याच्याशी तिचा विवाह ठरला. पण या सत्यवानाबाबत नारद मुनींनी एक भविष्य वर्तवले होते. लग्न झाल्यानंतर सत्यवान फक्त 1 वर्ष जगेल. या भविष्यामुळे अश्वपती राजा आणि त्याचे कुटुंबीय अतिशय चिंताग्रस्त झाले. सावित्रींनी सत्यवानाशी लग्न करू नये असा त्यांनी मायेपोटी तिला सल्ला देखील दिला. पण सावित्रीने ठामपणे सांगितले, ज्याच्याशी माझे लग्न ठरले आहे त्याच्याशीच मी ते करणार. त्याप्रमाणे सत्यवान सावित्री यांचा विवाह झाला. मग त्यांनी एका जंगलामध्ये आपला संसार सुरू केला. आणि यथावकाश नारद मुनींच्या भविष्यवाणीप्रमाणे 1 वर्षानंतरचा तो दिवस आला. सत्यवान जंगलामध्ये झाड तोडत असताना अचानक त्याला ग्लानी आली आणि त्यांनी सावित्रीच्याच मांडीवर डोकं ठेवलं. भविष्यवाणी खरी ठरली. मृत्यूची देवता यम सत्यवानाचे प्राण घेऊन जाण्यासाठी आले.
ते त्याचा प्राण घेऊन निघाल्यावर सावित्रीही त्यांच्या मागोमाग निघाली आणि आपल्या पतीचे प्राण परत मिळवण्यासाठी वारंवार त्यांच्याकडे याचना करू लागली. यमदेवाने तिला सांगितलं की हे यमधर्मांच्या नियमांना धरून नाही. एखाद्या व्यक्तीचे प्राण गेले तर ते काहीही करून परत मिळू शकत नाहीत. तरीही सावित्री हटली नाही. ती यमदेवांना वारंवार एकच गोष्ट सांगत राहिली, जिथे माझे पती तिथे मी. माझ्या पतीशिवाय मी जगू शकत नाही. यमदेवांनी तिला सर्वतोपरी समजवण्याचा खूप प्रयत्न केला, पण सावित्री काही केल्या बदली नाही. या दरम्यानच्या प्रवासात सावित्रीने यमदेवाशी खूप गोष्टींवर चर्चा केली, युक्तिवाद केला, आध्यात्मिक चर्चा केली. शेवटी सावित्रीचा निग्रह आणि बुद्धिमत्ता बघून यमदेव म्हणाले की ठीक आहे, तुझ्या पतीच्या प्राणाव्यतिरिक्त तू कुठलाही वर माग, तो मी तुला देईन. सावित्रीने क्षणभरच विचार केला आणि यमदेवांकडे एक वर मागितला. राजसिंहासनावर बसणाऱ्या माझ्या मुलाचे नामकरण माझ्या सासऱ्यांनी त्याचे मुखकमल बघून करावे. आणि यमदेव तथास्तु म्हणाले. आता बघा, सावित्रीने या एका वरात 3 वर मागितलेले आहेत. राजसिंहासनावर बसलेल्या माझ्या मुलाचे, तर तिला मुलगा जर व्हायला हवा असेल तर सत्यवान जिवंत असायला हवा. तो राजसिंहासनावर बसल्यावर त्याचे नामकरण सासऱ्यांनी करावे, म्हणजे राजसिंहासन मिळायला हवं. जे तिच्या सासऱ्यांचं राज्य गेलेलं आहे ते परत मिळायला हवं. आणि राजसिंहासनावर बसलेल्या मुलाचे मुखकमल बघून नामकरण करावे, म्हणजेच तिच्या सासऱ्यांची गेलेली दृष्टी परत मिळाली. यमदेव तिच्या या बुद्धी चातुर्यावर प्रसन्न झाले, संतुष्ट झाले आणि त्यांनी सत्यवानाचे प्राण परत देऊन टाकले. आता तुमच्या लक्षात आलं असेल, हे सगळं त्या वटवृक्षाखाली झालं, म्हणून वडाला महत्व. वडाच्या झाडाखाली ब्रह्मदेवाचा, सावित्रीचा वास असतो असं मानलं जातं. म्हणून वटसावित्रीला वडाची पूजा करायची. वटसावित्रीचं व्रत हे पतीच्या आयुष्यवर्धनार्थ करायचं असतं. म्हणून आपल्या परंपरेत या व्रताला खूप महत्व आहे. असा आहे वटपौर्णिमेचा महिमा. खरंच असं झालं असेल का? एखाद्या स्त्रीने ठरवलं तर ती पतीसाठी यमाचंही मन वळवू शकते. यातला धार्मिक भाग सोडला तर एका बाईच्या स्ट्रेंथची गोष्ट आहे ना ही. काय छान वाटले ऐकून. मला वटपौर्णिमेचा हा भाग माहितीच नव्हता. मग चालायचं का आता? तुम्ही म्हणाल तसं. या कोणीतरी एका व्यक्तीनं खूप छान कल्पना मांडली आहे. वडाचं वृक्षारोपण यासारखी वडाची दुसरी पूजा असणार नाही. आणि आपल्या आई वडिलांच्या आठवणीला लावलेलं रोप असलं म्हणजे लोक प्रेमानं काळजी घेतील यात शंकाच नाही. तेव्हा चला, या नवीन चांगल्या प्रथेमध्ये आपण सगळे सहभागी होऊया. चला चला. रुमी, या पूजेचं तुझ्यावर कुठलंही बंधन नाहीये. तू हळूच सटक तिथून. आपण वृक्षारोपणाला भेटूयात. तुझं आयुष्य वाढणार असेल तर करेन मी. रुमी, तू मानतेस हे सगळं? काय फरक पडतो? शेवटी आपण जे काही करतो ते आपल्या माणसांसाठीच ना. चल तू.